मित्रांनो, लाडकी बहीण योजना याबद्दल कोणाला माहिती नाही, असा माणूस सापडणे विरळच म्हणायला हवं. आता महिलांसाठीची कुठल्याही अटी शर्ती विना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पैसे हस्तांतरित करायची योजना ही 2020 साली आंध्र प्रदेश या राज्याने ह्याचा श्रीगणेशा केला होता. आता 2025 साल संपवून आपण 2026 मध्ये प्रवेश केलाय. तर 5 वर्षात महिलांना त्यांच्या खात्यामध्ये, बँकेच्या खात्यामध्ये रोख स्वरूपात मनी हस्तांतरित केलेल्या किंवा करत असलेल्या राज्यांची संख्या ही 15 झालेली आहे. आणि 2020 साली महिलांना हस्तांतरित करायच्या थेट रोख रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यापोटी 1,600 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आंध्र प्रदेश या राज्याने त्यावेळेस ते खर्च केलेले असतील. तथापि आता 2025 संपल्यानंतर हा आकडा 2,46,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. आणि ह्या रोख रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येत असलेल्या महिलांची एकूण संख्या 13 कोटी आहे. म्हणजे 13 कोटी महिलांना याचा थेट लाभ होत आहे. आता राज्यनिहाय विचार करायचा झाला तर कुठलं राज्य किती कोटी रुपये खर्च करत आहे याचे सुद्धा आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याला आपण संख्याशास्त्रीय माहिती असं म्हणतो. त्याच्यातल्या सगळ्यांचा आपण आढावा घेऊ किंवा काही नावं मोजकी मी वाचून दाखवतो. तेलंगणा हे राज्य महालक्ष्मी योजना म्हणून ही चालवते आणि त्यांचं वार्षिक जे अंदाजपत्रकीय तरतूद आहे ती आहे 49,200 कोटी आणि ते ₹2,500 प्रति महिना महिलांना मदत करतात. त्याच्यानंतर महाराष्ट्र ₹1,500 प्रति महिला खर्च करते आणि त्यांचं वार्षिक जे अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती आहे 36,000 कोटी. आता कर्नाटका हे राज्य गृहलक्ष्मी योजना या अंतर्गत ₹2,000 महिलांना देतं. त्यांची अर्थसंकल्पीय तरतूद आहे 28,608 कोटी. पश्चिम बंगाल लक्ष्मीर भांडार स्कीम म्हणून ₹1,000 किंवा 1,000 किंवा ₹1,200 महिलांना देतं. त्यांची अंदाजपत्रकीय तरतूद आहे 26,700 कोटी. बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजना म्हणून ₹10,000 वार्षिक देतं, दर महिन्याला नाही. तर त्यांची अर्थसंकल्पीय तरतूद आहे 20,000 कोटी. आणि मध्य प्रदेश जे 2023 पासून देतंय मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना, ज्याच्यामध्ये ते ₹1,250 प्रति महिना महिलांना देतात आणि त्यांची वार्षिक तरतूद आहे अर्थसंकल्पीय 18,669 कोटी. आता हे दर महिन्याचे किंवा वर्षाचे जे आकडे आहेत ते राज्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचे आहेत. आता आपल्याला हे बघायचं आहे की महिलांचं जे महिलांचं जे महिन्याचं अंदाजपत्रक असतं त्या म्हणजे घरगुती खर्चाचं, त्याच्यामध्ये ह्या मदतीचा वाटा किती आहे. म्हणजे कुणा महिलेचं समजा महिन्याचं तिची घरगुती कामासाठीची तरतूद ही ₹100 असेल, तर त्याच्यामध्ये ह्या सरकारने केलेल्या मदतीचा वाटा हा किती टक्के आहे. आता आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रातील महिलांचं एक सरासरी आहे. त्या महिलांचं जे महिन्याचं बजेट आहे त्याच्यामध्ये ह्या ₹1,500 लाडकी बहीण योजनेमुळे त्यांचं महिलांचं जे महिन्याचं बजेट आहे त्याचा साधारण 36% वाटा या ₹1,500 मदतीमुळे
₹1,500 मदतीमुळे 36% वाटा हा तयार झालेला आहे. म्हणजे त्यांचं ₹1,500 त्यांना 36% रक्कम याची तरतूद वेगळ्याने करायची गरज राहत नाही. अशा पद्धतीचं ही तरतूद आपल्याला दिसून येते. तर आपण पुढे विचार करायला गेलं तर ह्या स्कीममुळे अ, शासनाचं जे अंदाजपत्रकीय तरतूद आहे, त्याच्यावर किती भार पडला आहे? तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर 169% म्हणजे 169 भागिले 100 म्हणजे साधारण 1.70 एवढी तरतूद करावी लागलेली आहे राज्यांना म्हणजे महाराष्ट्राला. आंध्र प्रदेशचा विचार करायला गेला तर 161% म्हणजे 161 भागिले 100 1.61 एवढं त्यांचं वार्षिक जे अंदाजपत्रक आहे त्याच्यामधला 1.61% भाग याच्यावर खर्च करावा लागलेला आहे. तथापि आपण ह्या गोष्टीचा विचार करायला काही हरकत नाही, की ह्या अशा प्रकारच्या तरतुदींमुळे शासनाचं जे विकास कामांवरील तरतूद करायचं एकंदरीत जे अंदाजपत्रक आहे त्याच्यावर काही प्रमाणात भार निर्माण झालेला आहे. त्यामुळे विविध विकास कामांसाठी लागणारी जी तरतूद आहे, ती तरतूद कमी झालेली आहे किंवा त्याच्यावर ताण निर्माण झालेला आहे. असं सरकारी आकडेवारी म्हणजे जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीमधून दिसून येत आहे. आता म्हणजे केंद्राचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा विचार विचार करायचा झाला तर त्याच्यामधली महिलांना द्यावयाची जी ही अनकंडिशनल कॅश ट्रान्सफरची योजना आहे, त्याचा वाटा किती आहे ते आपण पाहूया. तर 2019-20मध्ये हा वाटा 0.01% एवढा होता. तो 2020-21मध्ये 0.04 एवढा झाला. 2021-22मध्ये 0.05 झाला. 2022-23मध्ये 0.07 एवढा झाला. 2023-24मध्ये 0.2 एवढा झाला. 2024-25मध्ये 0.4 एवढा झाला आणि 2025-26मध्ये 0.7% एवढा हिस्सा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे केंद्राचं जे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट देशाचा जो आहे, त्या देशाच्या 0.7% एवढी रक्कम अनकंडिशनल कॅश ट्रान्सफर टू वुमन ह्याच्यासाठी खर्च पडत आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे हा झाला देशाचा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. आता राज्याचा जो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे, त्याच्या किती टक्के हा वाटा आहे अनकंडिशनल कॅश ट्रान्सफर टू विमेन म्हणजे कुठल्याही अटी शर्तीविना महिलांना द्यावयाचा रोख रकमेचे हस्तांतरण याचा वाटा राज्यांच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा किती टक्के आहे? तेलंगणामध्ये 3%, झारखंडमध्ये 2.6%, बिहारमध्ये 2%, बंगालमध्ये 1.5%, मध्य प्रदेशमध्ये 1.2% आणि महाराष्ट्रामध्ये 0.8% आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ स्टेटच्या. आता आपण दुसरी एक गोष्ट बघणार आहोत, की महिला ह्या त्यांना जो लाडकी बहीण म्हणून किंवा शासनाकडून जो अनकंडिशनल कॅश ट्रान्सफर आहे ते मिळतात, त्याचा वाटा कशावर जातो? आता जास्तीत जास्त महिला या घरगुती कामासाठी हा पैसा खर्च करतात. त्याच्यामध्ये 53% महाराष्ट्रातील, 78% कर्नाटकातील आणि 43% तामिळनाडूतील महिला या अन्न किंवा अन्नधान्यावर हे ₹1,500 खर्च करतात किंवा जे काही पैसे त्यांना शासनाकडून मिळतात. त्याच्यानंतर आरोग्य, औषधे आणि मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांची फी किंवा शालेय शुल्क जे काही भरायचं असेल, त्याच्यासाठी हे पैसे खर्च करतात. त्याच्यानंतर घरगुती काही सामान असेल किंवा LPG घरगुती सिलेंडर असेल, त्याच्या खर्चासाठी ते हा पैसा खर्च करतात. आणि त्याच्यामधले काही लोकं ह्या पैशांचा उपयोग बचत करण्यासाठी सुद्धा करतात, असं सुद्धा
दिसून आलेला आहे. काही महिला ह्याचा उपयोग त्यांनी जे पूर्वी काही कर्ज घेतलं असेल, त्या कर्ज परतफेडीसाठी, व्याजासाठी खर्च करतात, असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना किंवा अशा काही तत्सम योजना असेल, त्याच्यामधून महिलांचं सबलीकरण होत आहे. कुटुंबियांचं जगणं सुकर होत आहे आणि महिला या जगाच्या, या पृथ्वीच्या अर्ध्या वाटेकरी आहेत. समाजाच्या अर्धे वाटेकरी आहेत. मतदार म्हणून त्यांचा अर्धा वाटा आहे किंवा 100 मतदारांमध्ये 50 ते 60 महिला आहेत. त्यामुळे महिला या आपल्या आई, माता, भगिनी आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारे पैसे जे काही मदत आहे, ती त्याच्यावर त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांच्या आणि कुटुंबियांच्या मदतीसाठी लाभदायक ठरत आहे. त्यामुळे लाडो लक्ष्मी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर महिला समृद्धी योजना असेल, महिला वंदन योजना असेल, त्याच्यानंतर सुभद्रा योजना असेल, सन्मान योजना असेल, मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना असेल, या सगळ्या महिलांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आहेत. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. धन्यवाद. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.